स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। 17 ठिकाणी या निवडणुका होत आहेत आणि या सर्व ठिकाणच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर धाकदपटी केल्याचं आढळून येत आहे। त्यामुळे निवडणुका म्हणजे हा लोकशाहीचा सण, या सणाला सादर करत असताना ज्या आर्थिक आणि सरकारच्या पातळीवर जो दबाव आणला जातो, यामुळे अलीकडच्या काळात या गोष्टी अशा वारंवार बघाव्या लागतात। मुळात या एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवसेंदिवस पैशाचा खेळ होत चाललेला आहे। यावर सोल्युशन काय? तर याचं सोल्युशन म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना देखील मतदार केलं पाहिजे, जेणेकरून मतदारांची संख्या वाढेल आणि मतदारांची संख्या वाढल्यानंतर हा घोडेबाजार जो लावला आहे तो नियंत्रणात कुठेतरी आणता येईल। आज रोजी या सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा आणि सरकारच्या शक्तीचा वापर बघायला मिळतो। ही समस्या ही सरकार निर्मित आहे आणि सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांचं नेतृत्व हे सक्षम नाही, त्यांनी केलेली विकास कामं ही खोटी आहेत, म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर पैशाचा उपयोग करावा लागत आहे। अशी कुठे नाराजी असण्याचं काही कारणच नाही, कारण स्थानिक पातळीवर सर्व निर्णय झालेले आहेत। सत्तेत म्हणजे अधिकारांचं विकेंद्रीकरण करत असताना स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेल्याला समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे असा प्रकारचा कुठेही प्रकार नाही आणि स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाला माझं संपूर्ण समर्थन आहे। राम मंदिर अयोध्या में अगर लोगों ने दान किए हुए पैसे के इसमें गड़बड़ी हुई है, क्या कहेंगे आप? वो तो जाहिर सी बात है, इसके पहले भी इसके मामले सामने आ चुके हैं। यदि इसकी तहकीकात होती है तो बहुत संगीन स्वरूप के मामले जो है वो भी सामने आएंगे। मोदी जी को 12 साल पूरे हो चुके हैं, सबसे लंबे समय तक रहने वाले पंतप्रधान बन चुके हैं। तो इतिहास को गलत लिखना ये भारतीय जनता पार्टी की फितरत है। सबसे लंबे समय रहने वाले प्राइम मिनिस्टर अभी तक पंडित जवाहरलाल नेहरू है और उनको फाउंडर ऑफ द नेशन कहा जाता है। तो नरेंद्र मोदी को 12 साल के भीतर उनके कार्यकाल की पहचान पनौती करके है। क्रूड ऑइलचा भाव कमी असतानाही पेट्रोल डिझेलचे भाव जास्तीच होते आणि दरम्यानच्या काळात 77,000 कोटी रुपयांचा नफा हा ऑइल कंपन्यांनी मिळवला, तर दुसऱ्या बाजूला नायरा आणि रिलायन्स यांनी गलेलठ्ठ स्वरूपाचे नफा हा रशियाकडून तेल घेत असताना मिळवलं। त्यामुळे इंधनाच्या बाबतीत नफेखोरी हा भारत सरकारचा हा धंदा बनलेला आहे। न्यायालयात सुरू असलेल्या ईव्हीएम बद्दल नाना पटोलेंनी सांगितलं की ना रहेगी बास ना बजेगी बासरी, असा प्रकारचा केंद्र सरकारकडून सुरू आहे का? पश्चिम बंगालमध्ये 4,000 ईव्हीएम मशीनचं जळणं आणि नीट परीक्षेचे सगळं अर्ज आणि सगळं डॉक्युमेंटेशन जळणं, यामध्ये सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या स्पष्ट आहेत। ईव्हीएम जाळणं आणि नीट परीक्षेतली दस्तावेज जाळणं, या सर्वांमधून चोर तर चोर आणि वरतून सिरजोर हा भारतीय जनता पक्षाचा कित्ता गिरवला जात असल्याचं स्पष्ट आहे। जा सकता था, अभी मोदी है तो इसलिए लहराया जा चुका है, इसके बारे में क्या कहेंगे? सांसद ने कहा है, अनिल मुंडे ने इसके लिए बेवकूफ़ी क्या होती है उसका वो प्रदर्शन है। जो स्वाक्षरी लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल ने कश्मीर के विलीनीकरण के संदर्भ में राजा हरि सिंह के साथ जो की थी और जो वादा उन्होंने उस दस्तावेज में किया था, उस दस्तावेज को ही चैलेंज कहीं ना कहीं ये महोदय कर रहे हैं। जो बात सरदार वल्लभ भाई पटेल ने तय की है उसकी शिकायत करने इतना उनका कद नहीं है। रही बात पंडित जवाहरलाल नेहरू की, तो 11 साल वो जेल में क्यों रहे, किन किन मामलों में रहे, क्या उन्होंने क्षमा मांगी थी, इसका भी वो एक बार जायज़ा ले। और उसके साथ साथ आज़ादी मिलते समय फ्रीडम ऑफ द जो आधी रात का जो हमारा आज़ादी थी, उसमें उन्होंने जो किया हुआ जो स्पीच है नेहरू जी का, वो भी एक बार पढ़े, डिस्कवरी ऑफ इंडिया भी एक बार पढ़े, ताकि राष्ट्र क्या होता है और तिरंगा कैसे उभरा है ये उनके संज्ञान में आ जाएगा। अटी शर्ती क्लिष्ट स्वरूपाचे निकष यामुळे ही फसवी कर्जमाफी आहे आणि या कर्जमाफीला सरसकट स्वरूप द्यावं ही एकंदरीत जी मागणी आहे, त्या मागणीचा आवाज रोहितदादा पवार हे झालेले आहेत आणि त्यांनी पंढरपूरला जात असताना विठ्ठलाला साकडं घालून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि 7/12 कोरा करावा, या मागणीच्या अनुषंगाने ते अन्नत्याग आंदोलनाला बसले होते। सदर अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचं देखील संपूर्ण समर्थन होतं। इथपर काल सरकारने त्यांच्या ज्या मागण्या मान्य केल्या आहेत हे स्वागतार्ह आहे। मात्र जसं बोलतात तसं भारतीय जनता पक्षाचे नेते हे वागत नाही। मुख्यमंत्री देखील दादांत खोटं बोलतात। याची पुनरावृत्ती या निमित्ताने होऊ नये म्हणजे मिळवली। आम्ही जे उभं ठाकलो आहोत ते भारतीय जनता पक्षाची जी हुकुमशाही आहे, दंडेलशाही आहे, तिला थांबवण्याकरता रोखलेलं। ते या निमित्तानं आम्हाला सर्वांनी लोकशाहीप्रेमी सर्वांनी मतदान करावं। शेकाप असेल, महाविकास आघाडीचं तर आव्हान आहेच आहेत, इतप्पर काही अपक्ष जे आहेत किंवा
सत्तेमधले जे लोक आहेत ज्यांना आता भ्रमनिरस झाला आहेत त्यांनी देखील कुठेतरी निषेध म्हणून आता विरोधामध्ये महाविकास आघाडीला काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. थेट ज्या सर्व स्तरातील जे अपक्ष आहेत त्या अपक्षांसोबत जे काही क्षेत्रीय पक्ष आहेत किंवा छोटे पक्ष आहेत त्यांनी करावं. इम्तियाज जलील यांनी देखील या संदर्भामध्ये कुठेतरी आपली भूमिका स्पष्ट करत असताना काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करावी. शेतकरी मुक्तीच्या विरोधामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी रस्त्यावर. दादा, दुसरीकडे जे आपले केंद्रीय मंत्री आहे प्रतापराव जाधव त्यांनी मान्य केलं आहे की डॉलर वाढतोय आणि रुपया घटतोय म्हणून. मान्य करा अथवा अमान्य करा, मात्र आता पंतप्रधानच सांगायला लागलेत की भाजीत कमी तेल वापरा, भाजीला फोडणी द्या, सोनं खरेदी करू नका. याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि आपल्या जेवढ्या काही FDs होत्या, जेवढं काय आपल्याजवळ रिझर्व्ह बँकेजवळचं सोनं होतं, हे सर्व जे आहेत हे मोडण्याची वेळ आता भारत सरकारवर आलेली है. आत्महत्या की है और 2 सहकर्मियों पे आरोप लगाया है. तो वो उसकी जांच होना चाहिए ना. ये उसके माध्यम से जो पोलरायझेशन चलना है वो गलत है. जळगाव जामोद प्रकरणामध्ये जे पोलिसांचे वरिष्ठ दाते ते आले होते अमरावतीला, त्यांनी दखल घेतली अशी बातम्या आल्या, परंतु कुठलीच कारवाई होताना दिसली नाही सध्या. दाते येण्याच्या आधीच कारवाई झाली, मात्र ते येऊन गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. स्पष्ट आहे कायद्याचा दुरुपयोग झालेला आहे, खोटे पुरावे लावलेले आहेत. या तपास अधिकाऱ्यांपासून तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे आहेत लोढा यांच्यापर्यंत प्रकरणमध्ये खोटे पुरावे जोडण्याच्या अनुषंगानं आणि ॲट्रॅसिटीच्या अनुषंगानं यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आम्ही अन्यथा आंदोलनाची जी भूमिका घेतली त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. आधी येतात DPC झाली नाही आणि आता अशी माहिती आहे की ऑनलाईन DPC होणार आहे 22 तारखेला. कारण ऐकावं ते नवलच. आता पालकमंत्री दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशा भिंती रंगवण्याची वेळ आता आलेली आहे. इतिहासात पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री मिळाले आहेत. एक पालकमंत्री आणि दुसरा सहपालकमंत्री, दोघंही जिल्ह्यात येत नाही. 1.5 पालकमंत्र्यांचा 1.5 दमलीचा कारभार हा राज्य सरकारचा बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे. स्मार्ट मीटर बाबत MSCB 2021चा राजपत्राचा हवाला देत सक्ती करताय की स्मार्ट मीटर बसवणार. स्मार्ट मीटर हा अडाणी अंबानीच्या घशात सर्वसामान्य माणसाला इलेक्ट्रिक विभाग टाकण्याचा आणि सर्वसामान्य माणसाला वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये एका मिनिटात तिथल्या मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द केला, देवेंद्र फडणवीसमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी देखील स्मार्ट मीटरचा निर्णय तात्काळ रद्द करावा. अन्यथा आपण जे आहात हे उद्योगपतींचं चांगभलं करण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहात असा त्याचा अर्थ होईल. काँग्रेसची काय भूमिका राहील? स्मार्ट मीटर रद्द करावे आणि प्रचलित जे मीटर होते त्या मीटरच्या अनुषंगानंच जी आहे ती व्यवस्था चालवण्यात यावी. दुखणं एक आहे आणि उपचार दुसरा सुरू आहे. विद्युत विभागाचा खाजगीकरणाचा घाट हा देवेंद्र फडणवीसांनी घातलेला आहे. ज्या शेअर बाजारमध्ये जो GPO MPO जो काही असतो, शेअर मार्केटमध्ये आता MSCBला घेऊन जाण्याचाही प्रयत्न हे सरकार करत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. स्मार्ट मीटर, खाजगीकरण आणि खाजगीकरणाच्या निमित्तानं त्यांच्या लाडक्या उद्योगपतींना पूर्ण विद्युत वितरणाचा आणि जनरेशनचा ठेका देणे. या सगळ्या चर्चेचा एकच कारण आहे की भारतामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या जुलमी आणि हुकुमशाही कारकिर्दीला फक्त आणि फक्त काँग्रेसच लढत देऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस हाच भारतीय जनता पक्षाला खाली खेचण्याकरता आणि लढण्याकरता सक्षम असा पर्याय उरलेला आहे. आणि राहुल गांधी हेच या देशातला आशेचा किरण आहे आणि या अनुषंगानं या मित्रपक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा देशभरात सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.